लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने व साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या पावन झालेल्या परमपवित्र श्री क्षेत्र नाणेगाव या गावामध्ये आज एक अल्पसं वाक्पुष्प गुंफत आहे। आज श्री क्षेत्र नाणेगावचं ग्रामदैवत श्री हनुमंतराया यांच्या मंदिराचा 100वा वर्धापन दिन आहे। आपला नाशिक जिल्हा अत्यंत परमपवित्र असा जिल्हा आहे। या आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक फुले, फळे, संत, ग्रंथ, पंथ, भगवंत, त्याचप्रमाणे पवित्र डोंगर, सप्तशृंगी गड, ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मागिरी, तया नाही यमपुरी, पवित्र मंदिरे, 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वर आपल्या नाशिकला लाभलेलं आहे। 3.5 शक्तिपीठांपैकी अर्ध शक्तिपीठ सप्तशृंगी माता आपल्या नाशिकला लाभलेली आहे। अशा अनेक गोष्टी या आपल्या नाशिकबद्दल सांगता येतील। भगवान महाविष्णूने अवतार घेतला उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येला, तो 7वा अवतार। प्रभू रामचंद्र हे आपल्या नाशिकमध्ये बराच काळ राहिले। एवढं भाग्य कुणाला लाभलं? एवढं भाग्य एकट्या नाशिक जिल्ह्याला लाभलं। या नाशिकमध्ये ही जी नदी वाहते गौतमी, गौतम ऋषींनी आणली म्हणून तिला गौतमी असं म्हणतात। या गौतमी नदीमध्ये स्नान केल्याच्या नंतर ज्याच्या हातून कळत नकळत गोहत्येचं पातक घडलेलं आहे, त्याने या गौतमी नदीमध्ये स्नान केल्याच्या नंतर त्याचं गाय मारल्याचं पातक जातं। गो वदहरी, गो वदहरी याच्यावरून शब्द तयार झाला गोदावरी। विनाकारण हे नाव पडलेलं नाही। म्हणून तर अखिल भारतवर्षातले साधू दर 12 वर्षानंतर या आपल्या गोदावरीमध्ये स्नान करण्याकरता येतात। एवढंच काय, परदेशातील साधूसुद्धा आपल्याला या सिंहस्थ पर्वणीमध्ये बघायला मिळतात। आणि विशेष म्हणजे वारकरी संप्रदायाचे थोर उपासक, महाराष्ट्राचं वैभव, संत साहित्याचे गाढे अभ्यासक, आदरणीय जगद्गुरू द्वाराचार्य महामंडलेश्वर आचार्य डॉक्टर रामकृष्णदासजी महाराज लभितकर यांच्यामुळे सिंहस्थ पर्वणीमध्ये वारकरी संप्रदायाला सामील होण्याचा बहुमान मिळाला। ते आदरणीय लभितकर महाराज सुद्धा नाशिक जिल्ह्यातीलच आहे। गोदातटी ही निर्मळे, देवदेवींची राऊळे, संत महंत मेळे, दिवस जाय सुखाचा। अशा या पवित्र सिंहस्थ पर्वणीचं भाग्य या गोदावरीमुळे आपल्या नाशिकला लाभलेलं आहे। गौतम ऋषींनी आणली म्हणून हिला गौतमी म्हणतात। दक्षिण भारताकडे जाते म्हणून हिला दक्षिण गंगा सुद्धा म्हणतात। अशा या पवित्र गोदावरीची सहचारिणी नदी जी गोदावरीमध्येच त्या ठिकाणी सामील होऊन अगदी आपणही गोदावरीत झाली अशी पवित्र दारणामाई। ही दारणामाई पुढे आपल्या नाशिक जिल्ह्यातील दारणा सांगवीमध्ये सामावली गेली आणि पुढे तीच गोदावरी म्हणून प्रवाहित झाली। आणि पुढे का फेडीत पाप ताप, पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जाय आप, गंगेचे जैसे। अशा पद्धतीने ते सगळ्यांना समृद्ध आणि पवित्र करत करत बंगालच्या उपसागराला जाऊन मिळाली। अशा पवित्र दारणामाईच्या तीरावरती खऱ्या अर्थाने वसलेलं आपलं नाणेगाव एक परमपवित्र असं गाव आहे। आणि आज आपण ह्याच दारणामाईच्या काठावर आहोत। या गावातील सर्व लोक अतिशय गुण्यागोविंदाने सर्वजण राहतात। अनेक प्रकारचे सणवार, व्रतवैकल्य, उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्याची नाणेगावची परंपरा आहे। या गावाला वारकरी संप्रदायाचा वारसा अनादी कालापासून लाभलेला आहे। त्यामुळे सर्व प्रकारचे धार्मिक उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्याची नाणेगावची परंपरा आहे। या गावामध्ये नागपंचमीच्या शुभमुहूर्तावर वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह होत असतो। त्याचप्रमाणे रामनवमी
हनुमान जयंती, कृष्ण जन्म, दत्त जयंती हे सर्व उत्सव होत असतात. त्याचप्रमाणे एकादशी, सोमवार या दिवशी होणारी भजने ही सुद्धा नाणेगावची एक परंपराच आहे. आणि अशातच एक अतिउत्साहाची गोष्ट म्हणजे यावर्षी नाणेगावचं ग्रामदैवत श्री हनुमंतराया यांच्या मंदिराचा आज 100वा वर्धापन दिन आहे. सगळीकडे मोठा आनंद होता. आणि यावर्षी आपल्या हनुमान मंदिराला 100 वर्ष पूर्ण होणार म्हणून समस्त ग्रामस्थांनी एक मोठी मीटिंग भरवली आणि त्या मीटिंगमध्ये असा निर्णय घेण्यात आला की यावर्षी आपल्या मारुती मंदिराला 100 वर्ष पूर्ण होणार. त्याचा उत्सव साजरा करण्याकरता भव्य दिव्य स्वरूपात अखंड हरिनाम सप्ताह करायचा. आणि त्यानुसार गेल्या 7-8 महिन्यापासून नियोजनाला सुरुवात झाली. आदरणीय आचार्य डॉक्टर रामकृष्णदासजी महाराज लव्हितकर यांच्या शुभाशा प्रेरणेने कार्यक्रमाची रूपरेषा त्या ठिकाणी आखण्यात आली आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ श्रेष्ठ विद्वान कीर्तनकारांची प्रवचने आणि कीर्तने या ठिकाणी आयोजित करण्यात आली. परंतु अचानक कोरोना नावाच्या जागतिक रोगाने थैमान घातले आणि हनुमान मंदिराचा 100वा वर्धापन दिन, मारुती मंदिराचा शताब्दी महोत्सव, अखंड हरिनाम सप्ताह अगदी दुःखद अंतःकरणाने आपल्याला थांबवावा लागला. आणि आजचा परमपवित्र असणारा दिवस म्हणजे आज आपल्या हनुमान मंदिराचा 100वा वर्धापन दिन. आज आपल्या गावातील या हनुमान मंदिराला बांधून त्याची उभारणी करून 100 वर्ष पूर्ण झाली. विचार करा, 100 वर्षापूर्वीचा आपला देश, आपलं राज्य, आपला जिल्हा, आपलं हे छोटंसं नाणेगाव, याची भौगोलिक परिस्थिती काय असेल. परंतु त्या काळातही अशा प्रतिकूल कालखंडात सुद्धा ज्यांनी या मंदिराची उभारणी करण्यासाठी तन मन धनाने कष्ट केलेले आहेत, योगदान दिलेले आहेत, त्या सर्वांना हनुमंतरायांचे आणि रामप्रभूंचे कृपाशीर्वाद ते जिथे असतील तिथे अविरतपणे मिळत राहतील याच्यामध्ये यत्किंचितही शंका नाही. कारण मंदिर बांधणे अतिशय परमपवित्र असं कार्य आहे. आपल्या भारत देशामध्ये मंदिरांची संख्या सर्वात जास्त आहे. आता परदेशातही मंदिरं व्हायला लागली, तो भाग वेगळा. परंतु आपल्या देशात मंदिरांची संख्या सर्वात जास्त आहे आणि त्यातल्या त्यात आपल्या महाराष्ट्रात मंदिरांची संख्या सर्वात जास्त आहे. का तर भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5 ज्योतिर्लिंग एकट्या महाराष्ट्रात आहे. 29 राज्यांपैकी एकट्या महाराष्ट्रात 5. आपल्या जवळच त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, औंढ्या नागनाथ, परळी वैजनाथ, घृष्णेश्वर ही 5 ज्योतिर्लिंग एकट्या महाराष्ट्रात आहे. कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्रात जेवढे संत झालेले आहेत तेवढे संत कुठल्याही राज्यात झालेले नाहीत. आणि अशा या संतांचे विचार, आचार, संस्कार जोपासत हे नाणेगाव आपलं जीवन जगत आहे. आणि अशाच उदात्त विचारसरणीने आपल्या गावातील हनुमान मंदिराचा 100वा वर्धापन दिन अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला होता. परंतु कोरोना नावाच्या भयंकर साथीच्या आजाराने थैमान घातलं आणि दुर्दैवाने आपल्याला हा सप्ताह थांबवावा लागला. असो, आज आपल्या मंदिराचा 100वा वर्धापन दिन आहे. खरोखर ज्यांनी हे मंदिर उभारण्यासाठी कष्ट केलेले आहेत ते खरोखर खूपच भाग्यवान आहेत. गावामध्ये मंदिर असणं ही गावाची खरी शोभा आहे. गावात मंदिर पाहिजे. कारण जो मंदिराकरता दान करतो तो निश्चितच चांगल्याच घरात राहतो. कारण नाथबाबांच्या सुंदर अशा मार्मिक अशा 2 ओव्या आहेत. नाथबाबा भागवतात म्हणतात, जो मूर्ती प्रतिष्ठा करुणी ठाये तो सार्वभौम राज्य लाहे. जो देवालये करी स्वये तो स्वामी होयतीही लोकी. जो करी देवता पूजन तो पावे ब्रह्म सदन. हे तिन्ही जो करी आपण तो मज समान ऐश्वर्य पावे. नाथबाबा म्हणतात, जो मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतो त्याला सार्वभौम राज्य लाभते. जो देवालय बांधतो तो तिन्ही लोकीचा स्वामी होतो. स्वर्ग, मृत्यू, पाताळ. जो त्या देवतेची नित्यनियमाने पूजा करतो तो सत्यलोकात म्हणजे ब्रह्मसदनात जातो.
आणि जो या तीनही गोष्टी करतो, म्हणजे जो मंदिरही बांधतो, मूर्तीची प्राण प्रतिष्ठाही करतो आणि नित्य नियमाने तिची पूजाही करतो, त्याला भगवंतासारखं ऐश्वर्य प्राप्त होतं असं स्वतः भगवंत शाश्वती देतात. मज समान ऐश्वर्य पावे. म्हणून गावात मंदिर पाहिजे, कारण मंदिर हे गावाचं भूषण आहे. म्हणून आपल्या मिळकतीतला 10% हिस्सा देवाकरता, मंदिराकरता खर्च केला पाहिजे. म्हणजे उरलेल्या 90% संपत्तीचं रक्षण करण्याची जबाबदारी ही देवाची असते. म्हणून मंदिर हे गावाचं भूषण आहे. गावात मंदिर पाहिजे आणि तेही सुशोभित पाहिजे. आपल्या घरापेक्षाही मंदिर हे सुशोभित पाहिजे, कारण घर हे फक्त स्वतःचे असते आणि मंदिर हे गावाचे असते. म्हणून आपल्या घरापेक्षाही आपल्या गावातील मंदिराची काळजी घेणं हे गावातील प्रत्येकाचं काम आहे. आज आपल्या हनुमान मंदिराचा 100वा वर्धापन दिन आहे. प्रत्येक गावात हनुमंतरायांचं मंदिर आहे. हनुमंतरायांचं मंदिर नाही असं गावच नाही, कारण रामदास स्वामींनी त्या काळामध्ये प्रत्येक गावात हनुमंतरायांचं मंदिर स्थापन व्हावं असा आग्रह का धरला होता. तर हनुमंतराय ही शक्तीची आणि बुद्धीची देवता आहे. हनुमंतरायांचं स्मरण केल्याच्या नंतर जीवाला 8 प्रकारचे फायदे होतात. बुद्धिर्मंतम यशो धैर्यम निर्भयत्वमरोगता आचायं वाक्पटुत्वंच हनुमत स्मरणात भवेत. बुद्धी, बळ, यश, धैर्य, निर्भयता, आरोग्य, जन्ममरणीत वाक्चातुर्य हे सर्व हनुमंतरायांच्या स्मरणाने प्राप्त होतात. म्हणून सकाळी आपल्या घरातील स्नान, संध्या, देवपूजा आटोपल्याच्या नंतर कोणतंही काम अथवा कार्य करण्याच्या अगोदर हनुमंतरायांच्या मंदिरात जाऊन हनुमंतरायांचं दर्शन आणि स्मरण केल्याने कुठल्याही कार्यात अपयश येत नाही. म्हणून गावातील शहाणी माणसं कोणतंही कार्य करण्या अगोदर मंदिरात जाऊन हनुमंतरायांचं दर्शन घेतात. रामप्रभूंनी चैत्र शुद्ध नवमीला अवतार घेतला आणि हनुमंतरायांनी रामप्रभूंच्या नंतर 6 दिवसांनी चैत्र शुद्ध पौर्णिमेला अवतार घेतला. रामप्रभूंनी त्रेतायुगामध्ये 11,000 वर्ष राज्य केलं आणि अवतार संपवला, परंतु हनुमंतराय अद्यापही आहेत. 7 चिरंजीवांमध्ये हनुमंतरायांचा नंबर लागतो. अश्वत्थामा बलर्व्यासो हनुमंतश्च विभीषण कृपाया परशुरामंच सप्तेति चिरंजीवा. द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा, दानशूर बळीराजा, वेदव्यास, हनुमंतराय, विभीषण, कृपाचार्य आणि 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी करणारा परशुराम हे 7 चिरंजीव आहेत. या 7 चिरंजीवांमध्ये हनुमंतरायांचं स्थान फार उच्च स्वरूपाचं आहे, कारण भगवान शंकरांच्या अंशापासून वायूद्वारा कपिराज केसरीची पत्नी अंजनी माता हिच्या ठिकाणी भक्तराज हनुमान प्रगट झाले. शंकराच्या रूपात रामाची सेवा करता येणार नाही, म्हणून वानराच्या रूपात रामाची सेवा केली. इतकी सेवा केली की प्रत्यक्ष राम प्रभू सुद्धा हनुमंतरायांचे उपकार मानतात. जाऊनी पाताळा केली देवीची अवकळा केली सीता शुद्धी मूळ रामायणाधी ऐसा प्रतापी गहन सकळ भक्तांचे भूषण सीता शुद्धी येणे केली लक्ष्मणाची शक्ती हरली लंका जाळून निर्दाळिली राक्षस सेना अहिरावण महिरावण जाना तै घात करिता आमुच्या प्राणा दैवरूपे 2 जना रक्षिलेने 18 पद्मवानर भार श्रमे युद्ध केले फार शिळा सेतू हा सागर समाप्त पय्येने केला. भगवान प्रभू रामचंद्र म्हणतात की हनुमंतरायांचे केवढे उपकार आहेत. या हनुमंताने माझ्या सीतेचा शोध लावला. यानेच ज्यावेळेला माझ्या लक्ष्मणाला शक्ती लागली त्यावेळेला द्रोणागिरी पर्वत उचलून आणला आणि माझ्या लक्ष्मणाचे प्राण वाचवले. याने लंका जाळून सर्व राक्षसांचा नायनाट केला. ज्यावेळेला अहिरावण महिरावण आम्हाला पाताळात घेऊन देवीच्या समोर आमचा बळी देऊ लागले त्यावेळेला हाच दैवरूपाने त्या ठिकाणी प्रगट झाला
आणि यानेच आमचे प्राण वाचवले. याने 18 पद्मसेना वानर सेना तयार केली, समुद्रावरती सेतू बांधला आणि त्या वानर सेनेच्या जोरावरती मला लंकेवरती विजय प्राप्त करून दिला. म्हणून म्हणतात, दास्यत्व निकट हनुमंत पै केले, म्हणून देखिले रामचरण, किंवा सेवके करावे सांगितले काम. रामप्रभूंची अनन्य भावाने हनुमंतरायांनी सेवा केलेली आहे. रामप्रभू म्हणतात, हनुमंता, अरे तुझे माझ्यावर अनंत असे उपकार आहेत. अरे असे हजारो नाही, लाखो जरी राम अवतार मी घेतले तरी तुझ्या परोपकारातून कधीही उत्तीर्ण होऊ शकणार नाही. वायू पुत्रा तुझे उपकार, मज श्रीरामा झाले थोर, तेही न फिटीती साचार, नाना अवतार धरताही. म्हणून तर रामप्रभूंनी हनुमंतरायांना आपल्यापेक्षाही श्रेष्ठ असं स्थान दिलेलं आहे. कारण राम मोठे की हनुमंतराय मोठे असा जर प्रश्न उपस्थित झाला तर आपले वारकरी लगेच उत्तर देतील की हनुमंतराय मोठे. कारण हनुमंतरायांचं मंदिर प्रत्येक गावात आहे. तुम्ही बघा, रामप्रभूंचं मंदिर आपल्याला कुठेतरी बघायला मिळतं, पण हनुमंतरायांचं मंदिर हे मात्र प्रत्येक गावात आहे. आणि हनुमंतरायांचं मंदिर नाही असं गावच नाही. म्हणून असा प्रश्न निर्माण होतो कि सबसे बड़ा क्या है? सबसे बड़ा क्या है? तो सबसे बड़ी पृथ्वी है. पृथ्वी काहे की बड़ी? वो तो शेष के माथे पर खड़ी. तो शेष बड़ा, शेष काहे का बड़ा? वो तो शंकर जी के गले में पड़ा. तो शंकर बड़ा, शंकर काहे का बड़ा? उसका कैलाश पर्वत तो रावण ने उखाड़ा. तो रावण बड़ा, रावण काहे का बड़ा? वो तो राम के एक बाण से उड़ा. तो राम बड़ा, राम काहे का बड़ा? वो तो हनुमान जी के हृदय में खड़ा. तो कौन बड़ा है? हनुमान जी. कारण हनुमंतरायांनी सीता मातेला आपलं हृदय फाडून राम लक्ष्मण सीते सहित आपल्या हृदयात दाखवले. म्हणून तुलसीदासजी म्हणतात, पवनतनय संकट हरण, मंगलमूर्ती रूप, राम लखन सीता सहित, हृदय बसव सुरभूप. हनुमान जी बड़े, भगवान से भक्त बड़े, कहे गए संत सुजान, पूल बांधे रघुवीर चले, कूद गए हनुमान. रामप्रभूंपेक्षाही हनुमंत श्रेष्ठ कसे आहेत? तर रामप्रभूंना लंकेवर जाण्याकरता 5 दिवस 400 मैल पूल बांधावा लागला. परंतु हनुमंतराय पूल न बांधताच रामप्रभूंच्याही अगोदर लंकेवर जाऊन आले. असे रामप्रभूंचे श्रेष्ठ भक्त हनुमंतराय आहेत. म्हणून तुकोबराय प्रार्थना करतात, शरण शरण जी हनुमंता, तुझ आलो रामधूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. तुकोबरायांनी हनुमंतरायांना सुभटा म्हटलेलं आहे. सुभटा म्हणजे महावीर किंवा महारथी म्हणतात. महाभारतातील महावीर कोण आहेत? तर अर्जुन. एकट्या अर्जुनाने 11 औक्षणी सैन्य परतवून लावले. महावीर 11 औक्षणी, तुवा एके नागविले रणांगणी, तो स्वभाव कोदंड पाणी, झुंजवील तुते. आणि रामायणातील महावीर कोण आहेत? तर हनुमंतराय. हनुमंतराय महारथी आहेत. त्यांना महावीर म्हटलेलं आहे. त्यांना सुभटा म्हणतात. कारण 10,000 किंवा 10,000पेक्षा जास्त सैन्याशी जो एकटा लढतो त्याला महारथी म्हणतात. 1,000पेक्षा कमी सैन्याशी जो एकटा झुंजतो त्याला अर्धरथी म्हणतात. 1,000पेक्षा जास्त सैन्याशी जो एकटा झुंजतो त्याला रथी म्हणतात. 10,000पेक्षा कमी सैन्याशी जो एकटा झुंजतो त्याला अतिरथी म्हणतात. आणि 10,000 किंवा 10,000पेक्षा जास्त सैन्याशी जो एकटा झुंजतो त्याला महारथी म्हणतात. हनुमंतराय महारथी होते, अर्जुन महारथी होते, म्हणून त्यांना सुभटा म्हणतात. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. म्हणून खऱ्या अर्थाने आज आपल्या हनुमंतरायांच्या मंदिराच्या या 100व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपणही सर्वजण हनुमंतरायांकडे अशी प्रार्थना करूया की हे हनुमंता, या देशावर समाजावर हे कोरोना नावाचं महाभयंकर असं संकट आलेलं आहे.
ते दूर करून याच्यातून सगळ्यांना मुक्त कर, अशी हनुमंतरायांच्या चरणावरती प्रार्थना करूया. करण नासे रोग हरे सब पीरा. म्हणून या वर्षी जरी आपल्या हनुमान मंदिराच्या 100व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने भव्य दिव्य स्वरूपामध्ये आपल्याला हा अखंड हरिनाम सप्ताह करता आला नाही, तरी पुढील काळात आपल्याला ते करण्यासाठी हनुमंतरायांनी शक्ती, बुद्धी आणि प्रेरणा द्यावी, ही हनुमंतरायांच्या चरणावरती आपण सर्व प्रार्थना करूया. म्हणून आज या पवित्र पावन स्थानावरती, ह्या दारणामाईच्या काठावरती वसलेल्या ह्या पवित्र नाणेगाव क्षेत्रामध्ये गुरुवर्य आदरणीय जगद्गुरु द्वाराचार्य आचार्य डॉक्टर रामकृष्णदासजी महाराज लवितकर, त्याच पद्धतीने समस्त ग्रामस्थ मंडळी नाणेगाव आणि आमचे बंधू युवा कीर्तनकार आपल्या गावाचं भूषण हरिभक्त परायण शिवानंद महाराज आडके त्यांनी जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून सगळ्यांचे आभार आणि ऋणनिर्देश या ठिकाणी व्यक्त करते. खऱ्या अर्थाने या संपूर्ण नाणेगाव ग्रामस्थांकडून भगवान परमात्म्याची खऱ्या अर्थाने उत्तरोत्तर अशा पद्धतीने सेवा घडत राहो, उत्तरोत्तर अशा पद्धतीचं धार्मिक कार्य अविरत अशा पद्धतीने घडत राहो आणि माझ्या हनुमंतरायांचे कृपाशीर्वाद समस्त ग्रामस्थांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी प्राप्त होत राहो, अशी माझ्या हनुमंतरायांच्या चरणावरती प्रार्थना करते. रामकृष्ण हरी. समचरणं सरोजं सान्द्रनीलाभुदाभं जगननिहितपानि मण्डनमण्डनानां तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. महाराष्ट्राची लोकसंस्कृती आणि लोकपरंपरा ज्या वारकरी संप्रदायामध्ये सामावलेली आहे, या अपूर्व परंपरेचं एक पाईक असलेलं गाव पुण्यसलीला दारणा तीरावर असलेलं नाणेगाव. खरं तर या गावातील पूर्वसुरी ज्येष्ठांनी या गावामध्ये सदाचार, सत्कर्म आणि सत्प्रवृत्तीची जोपासना व्हावी म्हणून गावच्या हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये गेल्या 100 वर्षापूर्वी अखंड हरिनाम सप्ताह सुरू केला. खरं तर सप्ताह शब्दाचा अर्थ सप्त म्हणजे 7, अह म्हणजे दिवस. 7 दिवस ग्रामदेवतेच्या चरण कमलाजवळ काया वाचा मनानं जी सेवा घडते त्याला आमच्या परंपरेमध्ये सप्ताह ही संज्ञा प्राप्त होत असते. आणि अशा पद्धतीनं एक अत्यंत सांप्रदायिक आणि वारकरी संप्रदायाला एक प्रकारचं मानणारं आणि त्या संप्रदायाच्या प्रमाणे वाटचाल करणारे हे गाव नाणेगाव. या गावचा काही आध्यात्मिक, धार्मिक, सामाजिक, वैचारिक फार मोठी एक प्रकारची भूमिका आहे, वारसा आहे त्याचा. माझाही परमार्थामध्ये अनेक वर्षाचा एक वाटचालीचा भाग आहे. माझ्या वयाच्या 12व्या वर्षीच मी प्रवचन, कीर्तन, भजन करायला आरंभ केला. आज मला जवळजवळ 55-56 वर्ष या परंपरेमध्ये, सेवेमध्ये माझी खर्च झालेली, प्रतिवेळ झालेली, याचा मला मनस्वी आनंद वाटतो की कवतुक वाटे झाल्या वेचाचे, नाममंगळाचे तेने गोळी आयुष्याचा वेच हा सत्कर्मात घडावा, भजन कीर्तनात घडावा, मंडळीच्या वारीमध्ये घडावा, अशी एक महत्वाची भूमिका माझ्या आयुष्यामध्ये मी पार पाडलेली आहे. गेली 100 वर्ष परंपरेने हा उत्सव अक्षुण्य पद्धतीनं सुरू आहे, चालू पण आहे. परंतु यावर्षी आणि संपूर्ण जगाचा संहार करण्याकरता टपलेला कोरोना नावाचा आजार, साथ संपूर्ण जगाला त्रस्त करून सोडते, भयभीत करून तिनं सोडलेले. त्यामध्ये आपला भारत, विशेष करून महाराष्ट्र हा देखील अत्यंत अशा प्रकारचा चिंतेमध्ये आणि भयग्रस्त स्वरूपात आहे. या गावचे सध्याचे तरुण पिढीतील युवा कीर्तनकार, समाज प्रबोधनकार आमचे शिवा महाराज आडके यांची इच्छा होती की गावामध्ये
100 वर्षाबद्दल शताब्दी महोत्सव मोठ्या उत्साह आणि उत्स्फूर्तपणाने ग्रामस्थांनी साजरा करावा. दुर्दैवाने अशा प्रकारचा आजार आणि त्याची साथ सुरू झाल्यामुळे या गोष्टी क्रमप्राप्त अशक्य गोष्ट झालेली आहे. आणि म्हणून समाजाला या परंपरेचा काही उद्बोध घडावा, परिचय घडावा, या पवित्र आणि उदात्त हेतून आज खरं तर माझी मुलाखत या ठिकाणी आणि ते घेत आहेत. मी जगद्गुरु द्वाराचार्य विद्यावाचस्पती डॉक्टर रामकृष्ण महाराज लवितकर खरं तर संशोधन, प्रवचन, कीर्तन, साहित्य निर्माण या विविध अशा प्रकारच्या भूमिका मी आतापर्यंत पार पाडलेल्या आहेत. आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या पुणे विद्यापीठामध्ये संत तुकाराम चेरवर मी अनेक वर्ष प्रमुख आणि प्राध्यापक म्हणून काम केलं. खरं तर 4 ठिकाणी कुंभ भरतो. महाराष्ट्रामध्ये नाशिक त्र्यंबकला कुंभ होतो. मध्य प्रदेशमध्ये उज्जैन या ठिकाणी क्षिप्रा नदीच्या तीरावर मोठा कुंभ त्या ठिकाणी होत असतो. त्याही बरोबर पुण्यसलीला गंगेच्या तीरावर हरिद्वार या ठिकाणी कुंभ होतोय. यावर्षी तर हरिद्वारला कुंभ मेळा आहेच आहे. त्याही बरोबर गंगा, यमुना, सरस्वती या 3 नद्या जिथे एकत्र येतात त्या प्रयाग क्षेत्रावरही कुंभ भरतो. कुंभमेळ्यामध्ये वारकरी संप्रदाय नव्हता, परंतु त्याकरता काही प्रयत्न आम्ही केले, त्याला मोठं यश आलं. आज जागतिक स्तरावर वारकरी पंथाचा त्या निमित्तानं प्रचार आणि प्रसार झाला. त्या ठिकाणी पहिल्यांदा श्री महंत महामंडलेश्वर, नंतर द्वाराचार्य अशी पदं मी घोषित केली. तेव्हा जगातील साधू संप्रदाय आणि महाराष्ट्राची ही परंपरा याच्याशी माझा फार मोठा अनुबंध आहे. संशोधन, साहित्य क्षेत्रामध्ये देखील अनेक ग्रंथ मी लिहिलेत. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेचा जवळजवळ 3000 पानामध्ये मी अर्थ निष्पन्न केला. अनेक बाबी मला इथे मांडता येतील, परंतु मला नाणेगाव या गावाचं काही वैचारिक, आध्यात्मिक आणि सामाजिक मूल्य आपल्या पुढे थोडक्यात मला मांडायचं आहे. खरं तर वारकरी संप्रदाय आणि नाणेगाव हा एक प्रकारचा अनुबंध आहे. या गावातील अनेक वारकरी प्रति महिना निवृत्तीनाथ महाराजांची त्र्यंबकेश्वर या ठिकाणी वारी करत असतात. आजही अनेक शेकडो लोक श्री पुरुष नियम धर्माची वारी करत असतात. मला माहिती बऱ्याचशा बाबी. या गावामध्ये एक वैशिष्ट्य असं मला या ठिकाणी आज आठवतं की माझ्या पारमार्थिक संस्काराला सुरुवात होत असताना, माझं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मी घेत असताना एका महापुरुषाची माझी भेट झाली अभ्यासाच्या निमित्तानं. ते म्हणजे प्रातस्मरणीय गुरुवर्य वैकुंठवासी मोतीराम बाबा बगुरकर, कुंडरिया. वारकरी शिक्षण संस्था आळंदी जोग महाराजांची जी संस्था, त्या संस्थेत त्यांनी अभ्यास केला होता. आणि सद्गुरुवर्य वैकुंठवासी लक्ष्मण महाराज इगतपुरीकर यांचे ते शिष्य होते. बगूरच्या आठवडे बाजारामध्ये त्यांचं छोटेखानी घर, त्या ठिकाणी हॉटेल व्यवसाय त्यांचा होता. आणि कहार जमातीचे असल्यामुळे या परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या बागा, पेरूच्या बागा असतील किंवा काही गोष्टी असतील, त्या ठिकाणी ते त्या पद्धतीनं घेत होते, आपला उदरनिर्वाह करत होते. मला इथे विशेष बाब अशी नमूद करायची की त्यांच्याकडेच माझं वारकरी संप्रदायाचं मूलभूत शिक्षण अतिशय प्रामाणिकपणाने त्यांनी मला शिकवलं आणि मी सुद्धा ते ग्रहण केलं. माझ्या आयुष्यामध्ये पहिले सत्पुरुष हे मोतीराम बाबा आहे. मी त्यांचा तुमच्या पुढे उल्लेख का केला तर मुळामध्ये नाणेगाव हे मोतीराम बाबांचं खरं तर भिक्षेचं गाव. तुम्हाला नवल वाटेल की या गावामध्ये ते मधुकरी मागत. संसारी, नाणेगाव, राहुरी, लहवीत या गावामध्ये बाबा मधुकरी मुद्दा मागत. आणि त्याच्यामुळे नाणेगावातील अनेक जुने वारकरी भजनी ही त्यांचे शिष्य होते. त्यांच्याकडून त्यांनी तुळशी माळा धारण केल्या होत्या. त्यामध्ये प्रामुख्यानं त्यांचे एक शिष्य होते आमचे
वैकुंठवासी हरिभक्तीपरायण एकनाथ, मला वाटतं त्यांचं आडनाव आडके असावं, या गावामध्ये जुने वारकरी होते. हरिभक्तीपरायण वैकुंठवासी हरिभाऊ काळे यांची ती जावई. त्याच्यामुळे त्या ठिकाणचं भजन, त्या ठिकाणी असणारं सर्व काही वातावरण ते पार पाडत, अपंग होते पण उत्तम प्रकारचा पखवाज वाजवत आणि भजन परंपरा त्यांनी खूप चांगल्या रीतीने त्या ठिकाणी केली. अशी अनेक मंडळी त्या गावात होती. सर्वांचा नामोल्लेख आपल्याला शक्य नाही. आमचे निवृत्ती पाटील काळे होते, त्या गावामध्ये आडके, काळे असे अनेक प्रकारची मंडळी त्या ठिकाणी निवासाला आहेत. नाणेगाव म्हटलं की मला एक गोष्ट मुद्दाम या ठिकाणी आठवली की मी कॉलेजमध्ये शिकत असताना साधारणपणे पिढी कॉमर्स ते TY BCom पर्यंत एकाच बाकावर आम्ही बसलो आणि ते कैलासवासी अर्जुनराव वाजे. खरं तर ते BDO झाले, नंतर एका जिल्हा परिषदेचे उपमुख्य अधिकारी झाले. त्यांचा एकाच बेंचवर आम्ही बसू. त्याहीबरोबर एक शिंदे नावाचे आमचे एक साधे होते, माझ्याबरोबर ते बसवाय, मध्ये बी बसायचं, दोन्ही बाजूला ते बसायचे. अनेक गोष्टी मला आठवतात त्या गावाविषयी. कॉलेजच्या जीवनात, शालेय जीवनामध्ये अनेक विद्यार्थी, म्हणजे भगूरच्या त्यावेळेला TZ हायस्कूल होतं, त्याहीबरोबर नाशिक या ठिकाणी बिटको कॉलेज होतं, RNC चांडक, GDB बिटको असं कॉलेज होतं. तेव्हा कॉलेज आणि शालेय जीवनामध्ये तिथल्या अनेक विद्यार्थ्यांचा माझा संबंध आला, वारकऱ्यांचा संबंध आला. अनेक वेळेला मी तिथे कीर्तने केली, प्रवचनं केली. नुकतंच त्या ठिकाणी शिवमंदिर अलीकडच्या काळात निर्माण झालं, त्याही प्राणप्रतिष्ठेला आमचे श्री विलासराव आडके यांनी अगत्यपूर्वक मला त्या ठिकाणी बोलावून माझी कीर्तन सेवा म्हणून आणली. असा अनेक वर्षाचा या गावाचा माझा सांप्रदायिक आणि प्रवचन कीर्तनाच्या दृष्टिकोनातून आलेला हा संबंध आहे. आपल्या नाशिक तालुक्यात अनेक गाव आहेत, त्याबद्दल वाद नाही, परंतु नाणेगाव आणि वारकरी संप्रदाय हा एक महत्वाचा भाग आहे. ज्यांच्याकडून मला वारकरी संप्रदायाची दीक्षा मिळाली ते वैकुंठवासी श्री गुरुवर्य जगद्गुरु तुकाराम महाराजांचे नवे वंशज आणि माझे सद्गुरू सोपान काका महाराज देहूकर, जगद्गुरु तुकोबारायांचे नवे वंशज, देहूकर फडाचे ज्येष्ठ अधिकारी, नाशिक जिल्हा म्हणजे त्र्यंबकच्या वारीच्या निमित्तानं या भागात येत संसरी असेल, नाणेगाव असेल, वडगाव पिंगळा असेल, लहवीत असेल, राहुरी असेल, दोनवाडा असेल, या सर्व भागामध्ये आणि त्यांचा शिष्यवर्ग परंपरेनं आहे. ते मला मुद्दाम सांगायचं की नाणेगावमध्ये जे जुने वारकरी आहेत ते जुने सर्व वारकरी हे सोपान काका देहूकर महाराजांचे अनुवर्ती होते, शिष्य होते, अशा प्रकारचा भाग आहे. अनेक मंडळी त्या ठिकाणी आहेत. आज सध्याच्या काळात आमचे उत्तम बाबा गोसावी असतील, एक महिला कीर्तनकार, एक कन्या देखील कीर्तन करते, काळी करून अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी आहेत. परंतु आजच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर एक सामाजिक मूल्याचा विचार करून अतिशय प्रभावानं आमचे हरिभक्तीपरायण शिवा महाराज आडके हे आज या गावामध्ये एक उत्तम रीतीनं आज प्रवचनकार, कीर्तनकार निर्माण झाले आणि भाविक आहे, श्रद्धावान आहे. दरवर्षी त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर आणि पायीवारी करतात. त्या ठिकाणी मोठ्या उत्साहाने, उत्स्फूर्तपणाने ते सहभाग करतात. मध्यंतरी आमच्या या संत कुटियावर संत श्री जोग महाराजांचा जो उत्सव झाला, त्या उत्सवात त्यांनी मोठ्या उत्स्फूर्तपणाने सहभाग घेतला होता. आणि आज जिकडे तिकडे आपल्या परिसरात ती प्रवचनं, कीर्तनं करून या गावाचा लौकिक मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलेला आहे त्यांनी आणि वाढवत आहे. ती अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. 100 वर्ष उत्सवाला सप्ताहाला झाली ही सोपी बाब नाही. मला आणखी एक गोष्ट आठवते की त्या ठिकाणी मारुती मंदिराच्या जवळच
बाबांचं मला नाव आता आठवत नाही, आमचे हरिभक्तीपरायण आपले बाबा होते, त्यांनी विठ्ठल रुक्माईच्या मूर्ती त्या ठिकाणी बसवलेल्या होत्या. आज त्यांची परंपरा उत्तम रीतीनं त्या ठिकाणी ते करतायत. किंवा अनेक बाबी त्या ठिकाणी आहेत. जुने, मधले आणि सध्याची पिढी म्हणजे आधी म्हणजे जवळ 3-4 पिढ्या मी त्या गावातल्या पाहिल्यात. सातत्यानं भजन कीर्तन, सत्कर्माचं अनुष्ठान आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार ही सूत्र या गावाने आतापर्यंत पाळलेली आहे. मला आठवतं का पूर्वी नाणेगावला जायला नदी ओलांडून जाणं तसं दुरापास्त होतं, कठीण होतं. उतारा पाहून लोकांना कसं तरी पलीकडे जाण्याचं व्हायचं. परंतु मध्यंतरीच्या काळात त्या ठिकाणी भगूर आणि नाणेगाव म्हणजे देवळाली कॅम्प, भगूर, नाणेगाव हा परिसराला जोडणारा एक पूल त्या ठिकाणी आपल्या लोकप्रतिनिधींनी उभारला. सन्माननीय माजी मंत्री बबनरावजी घोलप यांच्या सहकार्याने त्या ठिकाणी तो पूल उभारला गेल्यामुळे नाणेगावचा सर्व बाजूने संबंध आला. माझंही मनापासून प्रेम या गावावर, श्रद्धा आहे. परमार्थाचं बालकडू या ठिकाणी उत्तम रीतीनं लोकांनी जोपासलेलं आहेत. जेव्हा पहिला कुंभ आम्ही उज्जैनीला कुंभमेळ्यात गेलो त्यावेळेला याच गावातील एक 10-20 अशा प्रकारचे तरुण आमच्याबरोबर उज्जैनीच्या कुंभमेळ्यात सहभागी झाले होते. आणि विशेष महत्त्वाची गोष्ट अशी की त्यांनी मी महंत असताना माझ्याबरोबर उज्जैनीच्या क्षिप्राईमध्ये कुंभमेळ्यामध्ये स्नान केलं. त्यामध्ये आमचे मुकुंद गोसावी असतील, आप्पा असतील, हे का अशी काही मंडळी त्या ठिकाणी आली. आणि तेव्हापासून या गावाविषयी, या भूमीविषयी मला तर मोठं आकर्षण आहे. मध्यंतरी सहज रिसर्च करताना माझ्या लक्षात आलं की संत तुकाराम हा जो विष्णुपंत पागणीस यांनी जगद्गुरु तुकोबरायांची जी भूमिका धारण केली होती आणि त्या भूमिकेतून जो पिक्चर सिनेमा त्या ठिकाणी साकारण्यात आला, त्या ठिकाणी असणारी सर्व म्हणजे जगद्गुरु तुकोबांच्या एकूण सर्व भूमिका त्या धारणेच्या म्हणजे त्या बाजूने त्या ठिकाणी साकारण्यात आलेल्या जगद्गुरु तुकोबांचं वैकुंठ गमन हा प्रसंग देखील उत्तम रीतीने त्याने दाखवला. आणि तो जो पिक्चर होता तो पिक्चर संपूर्ण बृहत महाराष्ट्राला भावला. आंध्रामध्ये, गुजरातमध्ये, कर्नाटकमध्ये त्याची प्रक्षेपणं झाली मराठी भाषिकामध्ये. आणि विष्णुपंत पागणीसांनी जगद्गुरु तुकोबांचं जे पार्थ किंवा ज्याला आपण भूमिका जी पार पाडली, ती भूमिका पार पाडल्यानंतर विष्णुपंतांच्या ठिकाणी अशी सद्भावना तयार झाली, तीव्र वैराग्य झालं की मी आता इथून पुढे आयुष्यामध्ये पुन्हा मी कुठल्याही तऱ्हेचा पिक्चर करणार नाही. त्यांनी शेवटपर्यंत जे सोंग घेतलं होतं, तुकोबांची जी भूमिका बजावली होती त्या पद्धतीनंच त्यांनी जगद्गुरु तुकोबांची भूमिका बजावली. मित्रांनो, या ठिकाणी मला सांगायला हरकत नाही, विष्णुपंत पागणीसांनी जगद्गुरु तुकोबांचं जी भूमिका घेऊन जसा पेहराव केला होता तोच पेहरावा आज संपूर्ण विश्वामध्ये, जगामध्ये, महाराष्ट्रामध्ये तुकाराम महाराजांचं एक आखीव रेखीव चित्र म्हणून आपण बघतो. सध्याचं जे चित्र आहे किंवा जी तुकारामांची प्रतिमा आहे ती नाणेगाव या ठिकाणी साकारलेली, भूमिका बजावलेली विष्णुपंत पागणीस यांचीच प्रतिमा आहे ही या ठिकाणी मुद्दा मी आपल्या पुढे नमूद करतो. तेव्हा अशा प्रकारे मोठी पार्श्वभूमी या गावाला आहे. 100 वर्षापूर्वीच्या पूर्वसुरींनी, भाविकांनी, वारकऱ्यांनी तिथे कलश स्थापना करून कलश मानून सप्ताह सुरू केला. पूर्वीचा सप्ताह असा असे, टाळावर सप्ताह असायचा. साऱ्या गावातले वाड्याप्रमाणे किंवा एकूण भूमिकेप्रमाणे आपला पहारा देत असेल. 7 दिवस प्रत्येक ठिकाणचा पहारा ठरलेला असायचा. सर्व जाती जमातीचे लोक पहारा द्यायचे. आता शक्य त्या ठिकाणी आलेले, आता पूर्वीची प्रथा होती सप्ताहाची. पूर्वी काय कीर्तन, प्रवचन हा प्रयोग फारसा नसा, फार तर पोथी व्हायची त्या काळामध्ये. आणि
संपूर्णपणे भजनी परिसरातले भजनी जाऊन त्या ठिकाणी पहारा द्यायचे. नाणेगावला जर सप्ताह असेल तर साऱ्या पंचकृषीतील पार इगतपुरी भागातून जे काही असतील ज्यांचे नातेसंबंध किंवा अनुबंध असतील तेथे लोक आपलं टाळ पखवाज विना पेटी डोक्यावर घेऊन त्या ठिकाणी पहारा द्यायला प्रहारा देण्याकरता त्या गावात पोहोचत असत. नाणेगावला सुद्धा अशी प्रतीती होती की 100 गावचे लोक पहारा देण्याकरता ठिकाणी यायचे. गावकऱ्यांना जुन्या लोकांना पुढाऱ्यांना पेच पडायचं की आता कोणाला आपण पहारा द्यायला करावं म्हणून 2 दिवस नंबर लागत नव्हते. मोठा फळा आणला जायचा शाळेमधून आणि खडून त्या गावचं नाव लिहिलं जायचं आणि तशा पद्धतीनं प्रहारा देण्याची पद्धत होती. विनापेक्षा टाळ वाजवली जायची आणि अशा प्रकारे टाळाचा प्रहारा, त्याही बरोबर अखंड विना, मग त्या निमित्ताने होणारे परगावचे पहारे आणि मग परगावून आलेले जे लोक असायचे त्यांच्या पुन्हा जेवण खावण्याची व्यवस्था. पूर्वी जेवणाची व्यवस्था म्हणजे पिठलं भात, काही गर्दीमध्ये फार तर लापशी कढी अशा पद्धतीचे पदार्थ वारकरी मोठी चवीनं आत्मीयतेनं सेवन करत होते. आणि उत्तम रीतीनं आपल्या पूर्वसुरींनी सुरू केलेली सप्ताहाची परंपरा आज नाणेगाव सारख्या एका छोट्या खेड्यानं आणि 100 वर्ष टिकवली अव्याहतपणानं. श्रावण शुद्ध पंचमी, नागपंचमी ते द्वादशी असा हा सप्ताहाचा नेम आमच्या गावाला होतो, तसा त्याही गावाला होतो. खरं तर आपल्या पंचकृषीमध्ये मग भगूर गाव असेल, भगूर गावच्या मारुती मंदिरामध्ये श्रावण शुद्ध पंचमी ते द्वादशी सप्ताह, लहवीत गावच्या मारुती मंदिरामध्ये श्रावण शुद्ध पंचमी ते द्वादशी सप्ताह, संसरीमध्ये तसंच आहे, लक्षात ठेवा. आणि अशा पद्धतीनं या पंचकृषीमध्ये श्रावण महिन्यात नागपंचमी ते द्वादशी असा सप्ताह करण्याची परंपरा अव्याहतपणाने अक्षुण्य पद्धतीने सुरू आहे. 100 वर्ष झाली. कदाचित 75-50 रौप्य महोत्सव, अमृत महोत्सव, म्हणजे त्याला आपण अमृत 75 झाली की अमृत महोत्सव, 25 वर्ष झाली की रौप्य महोत्सव, 50 झाली की सुवर्ण महोत्सव, 75 अमृत महोत्सव आणि 100 वर्ष एखाद्या घटनेला घडली की त्याचा तो शताब्दी महोत्सव. महाराष्ट्राची संस्कृती आहे, परंपरा आहे नाम सप्ताहाची. कलियुगामध्ये नाम सप्ताहाने पर्याय नाही. कृत, त्रेता, द्वापार 4 युग आहेत. त्या युगात नीती साधणं शक्य होती लोकांना. कृतो ध्यायतो विष्णू, त्रेतायाम यजतो मखई, द्वापारे परिचार्याणाम, परंतु कलवतात हरिकीर्तनात. कृत, त्रेता, द्वापार युगामध्ये ते साधन आपल्याला शक्य होते. कृतयुगी शमदन साधन, द्वापारी आगमुक्त पूजन, त्रेतायुगी वेदोक्त यज्ञ, तंत्र विधान विधियुक्त ती अवघीच साधने. कलिले लाजविली कीर्तने, गाता नाचता आपणे वश्य करणे परमात्मा. कलियुगा माझी करावी कीर्तन, आणि त्या कीर्तनाचा, भजन कीर्तनाचा जो अधिकार आहे तो सर्वसामान्य नाही. स्त्री असो, शूद्र असो, ब्राह्मण असो, संसारी असो, विरक्त असो, सर्वांचा उद्धार तरतील नामे विठोबाच्या. तुका म्हणे जीव असक्त सर्व व्हावे. मग ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळाई अधिकार, बाळे, नारी, नर आदी करून विषाई, अशा प्रकारचा भाग आहे. ते काहीचे नाम सकळ पातका करी भस्म, अधिकारी उत्तम आणि अधम, चारी वर्णन नरनारी, सर्वत्राचा उद्धार करण्याचं सूत्र. अशा पद्धतीने आमच्या नाम सप्ताहातून आतापर्यंत आमच्या संतांनी जे आम्हाला सांगितलं नाही का, संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, सारते काढले निवडोनी, ते एक हरीचे नाम सकळ पातका करी भस्म, अधिकारी उत्तम आणि अधम, चारी वर्णन नरनारी. अशा पद्धतीचे काम वारकरी संप्रदायाच्या परंपरेनं, त्या सिद्धांतानं श्री क्षेत्र नाणेगाव
या गावाने पार पाडलेला आहे. मागच्या पिढीनं म्हणजे 100 वर्षापूर्वी ते सुरू झालेलं काम मधल्या पिढीनं पूर्वजांची परंपरा, वाडवडिलांची परंपरा म्हणून जतन केली. त्यानंतरच्या पिढीनं त्याला अधिक उत्तम रीतीनं आणि त्याला आधार देण्याचा प्रयत्न केला. त्याच्या पुढच्या पिढीनं त्याचा कलशाध्याय रचलेला आहे. आणि या 100 वर्ष पूर्ण होऊन जणू काही या भक्ती मंदिरावर आज शताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं संपूर्ण गावानं ही कीर्ती ध्वजा, भक्तीची कीर्ती ध्वजा फडकवलेली आहे असं मला वाटतं. आज कोरोनासारखा भयंकर आजार देशात आहे. त्याकरता लोक भयभीत झाले, कारण या जगात कोणाला मरायचं नाही. जगस्प्रियास्पद एक सार्वभौमपद न मरणे निर्वाद जगापुढे म्हणून भीतीनं भयभीत झालेली लोक आज आधुनिक औषधी चिकित्सा हतबल झालेली आहे. अमेरिकेसारखं प्रगत राष्ट्र त्याने धीर सोडलेलं आहे. भारत देशामध्ये देखील तशा अर्थानं आज मोठा प्रादुर्भाव झाला आहे. महाराष्ट्र तर सहबाजूने व्यापलेला आहे. कोणत्या भागात कोरोना नाही असं नाही. जसं माऊली म्हणतात, जो भुई बेने पळो जाय तो जेथे पळे तेथे भुये. एक व्यक्ती जमिनीच्या भुईच्या भीतीनं पळू लागला, पण जिथे पळतो तिथे भुई जमीन दिसते. तसं जिकडे पाहावं विदर्भात जा, वराडात जा, तुमच्या पश्चिम महाराष्ट्रात बघा, उत्तर महाराष्ट्र बघा, कोकणमध्ये सर्वत्र अशा प्रकारे या भयंकर आजाराने लोक व्याप्त झालेले आहेत. आम्ही देखील गेले 2.5 महिन्यापेक्षाही मोठा काल माझ्या संत कुटियामध्ये आम्ही बसलो. आमचे विद्यार्थी आम्ही एकाग्रतेने हे सर्व करतोय, पण त्या निमित्तानं मोठं चिंतन मला घडलं. आज 4 वाजता आम्ही ज्ञानेश्वरी संपतो. प्रातःकाळामध्ये आम्ही प्रार्थना म्हणतो, विष्णू सहस्रनाम म्हणतो, पूजा अर्चा करतो आमच्या इष्टदेवतेच्या. ज्या द्वारावर मी आचार्य आहे त्या पीठाची चरणपादुकीची पूजा करते. आणि सर्वात महत्त्वाची, आपल्या संपूर्ण भागात लोकांना आरोग्य मिळावं, शांती मिळावी, या दुर्धरोगापासून आपण वाचावे म्हणून रोज आम्ही अग्निहोत्राबरोबर हवन करतो. कारण अग्निमुखातून त्या देवतेला हवन पोचलं की त्या देवता संतुष्ट होतात. तेव्हा अशा प्रकारे हे अनिष्ट अशा प्रकारचं आपल्या देशात, राज्यात झालेलं आहे. हे निवारण होणं ही अत्यंत महत्त्वाची बाब आपल्या पुढे आहे. आज समृद्धी आणि शिक्षण आपल्याला वाचू शकत नाही. आज आपण वाचण्याकरता फक्त संस्कार आणि संस्कृतीच आपल्याला वाचू शकते. आज या निमित्तानं मी आपल्याला संधी देऊ इच्छितो की कोरोना हा जाणारच आहे, पण याची अवशेष जे भाग आहेत ते आपल्याला पुढे त्रास देणार आहे. त्याकरता आपलं व्यक्तिगत पावित्र्य आपण चांगलं ठेवू. आपण सतत वेष्टी जेवणाचा विचार, आपल्यापुरता विचार करता, आपला विचार करू नका, समष्टीचा विचार करा. आमच्या संतांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आणि विश्व अशा प्रकारे माऊलीने प्रार्थना करता, आता विश्वात्मके देवी म्हणून जगागवी वस्तुप्रभा. हे समग्र विश्व अवघे एकाची चवीनं, एका विराट पुरुषापासून जन्माद्यश येता. त्या विश्वातील सर्वांनाच आरोग्य पाहिजे, पण विशेष करून भारतवर्षातला महाराष्ट्र हा संतांचा आणि नामधारकांचा अशा प्रकारचा भाग आहे, प्रांत आहे. माऊली ते संत निळवऱ्यापर्यंत परंपरा या ठिकाणी आहेत. आणि संत निवृत्तीनाथ महाराज हे आपलं अधिष्ठान आहेत. महामृत्युंजय आशुतोष त्र्यंबकेश्वर आपल्या चरण सानिध्यात आहेत. त्यांनी आपल्याला आरोग्य द्यावं म्हणून मी त्यांच्या चरणी रोज प्रार्थना करतो. 2.5-3 महिन्यामध्ये मी कुणालाही प्रत्यक्ष गेलो नाही. त्याचंही मला मनात वैषम्य वाटतं, पण विलाज नव्हता. तेव्हा आज
या ठिकाणी नाणेगावच्या या अखंड हरिनाम सप्ताहाच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं एक शुभेच्छापर काही 2 शब्द बोलावेत म्हणून मला या ठिकाणी आज काही निवेदन किंवा विचार मांडण्याची आज आपण संधी दिलेली आहे. मी प्रभूचरणी प्रार्थना करतो, महामृत्युंजय भगवान त्र्यंबकेश्वर आणि प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना करतो की आपल्या परिसरातील तमाम नागरिकांना चांगलं आरोग्य मिळावं, चांगलं ऐश्वर मिळावं, चांगल्या रीतीने त्यांच्या ठिकाणी भक्ती आणि परमार्थ याचे संस्कार रुजावेत अशी प्रार्थना करतो. सर्वे वै सुखिना सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखम्. अन्नेह नरदेह प्राप्ती हित परमभाग्याची संपत्ती अथवा पवित्र ते गुण पावनत्व देश तेथे हरीचे दास जन्म देती. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस कैकेयी मातेनं प्रभू रामचंद्रांना रामा वनवासाला जा म्हणून सांगितलं, मातेची आज्ञा म्हटल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी तो 14 वर्षाचा वनवास पार पाडत असताना ज्या भूमीमध्ये तो वनवास पार पाडला ती भूमी म्हणजे रामायणातील दंडकारण्य. याच महाराष्ट्रातल्या प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे श्री क्षेत्र नाशिक. या नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक तालुक्यातील दारणामाईच्या तीरावरती असलेलं गाव म्हणजे श्री क्षेत्र नाणेगाव. गाव म्हटलं की प्रत्येक गावात हनुमंतरायांचं मंदिर आलंच, ग्रामदैवत हनुमंतराय आलेच. मग प्रत्येक गावात हनुमंतरायच का, ग्रामदैवत हनुमंतरायाचं मंदिरच का, हे सर्व महाराष्ट्रातील ख्यातनाम महिला कीर्तनकार आमच्या भगिनी सौ गीताताई गोरवडकर यांनी आपल्या विषयातून प्रतिपादन केले. म्हणून खऱ्या अर्थाने या दारणामाईच्या तीरावरती बसलेलं क्षेत्र नाणेगाव या गावामध्ये असलेल्या प्रभू रामचंद्रांचे निष्काम भक्त श्री संत हनुमंतराय यांच्या मंदिराला आज 100 वर्ष पूर्ण होत आहे. म्हणून या मंदिराचा शताब्दी महोत्सव 7 मे ते 14 मे या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आला होता. कारण या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची परंपरा जपणारे विद्वान थोर संतांचे वंशज दिग्गज कीर्तनकार येऊन या ठिकाणी आपली सेवा प्रतिपादन करणार होते. म्हणून या महोत्सवाची सर्व परिसरात 1 वर्षापासून चर्चा चालू होती. चर्चा चालू असताना परिसरातील सर्व भाविकांचं, सर्व ग्रामस्थांचं, नागरिकांचं या सोहळ्याकडे लक्ष लागून होते. पण सध्या चालू असलेल्या या भारतात नव्हे, महाराष्ट्रात नव्हे तर या जगाच्या सर्व जगावरती आलेलं महामारीचं संकट म्हणजे कोरोना. या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव देखता सर्व क्षेत्रातील जे धार्मिक कार्यक्रम असतील, राजकीय कार्यक्रम असतील, सर्व बंद करण्यात आले. म्हणून वारकरी संप्रदायाचं एक ब्रीद वाक्य आहे, एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुगमते. म्हणून या वारकरी संप्रदायाच्या ब्रीद वाक्याप्रमाणे हा कार्यक्रमही रद्द करण्यात आला. पण परिसरात सर्वत्र नाराजी मात्र पसरली. कारण नाराजी पसरण्याचं कारणही तसंच होतं. कारण या शताब्दी महोत्सवामध्ये महाराष्ट्रातील थोर वारकरी संप्रदायाचा वारसा जपणारे दिग्गज कीर्तनकार महाराज मंडळी या ठिकाणी येऊन आपली सेवा प्रतिपादन करणार होते. हा सर्व सप्ताहाचं नियोजन आयोजन 5 एकराच्या जागेत गावामध्ये करण्यात आलेलं होतं. समस्त नागरिकांना सोबत घेऊन समस्त ग्रामस्थ भजनी मंडळाच्या आचारा विचाराने सप्ताहाचं आयोजन नियोजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेलं होतं. पण कारण असं होतं की हनुमंतरायांच्या मंदिराला आज 100 वर्ष पूर्ण होत होती. आज या मंदिराच्या इतिहासावर जर नजर टाकली तर इसवी सन 1916 साली या मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली. बांधकामाला इसवी सन 1916 साली सुरुवात झाल्यानंतर जुनी दिग्गज मंडळी, गावातील वृद्ध मंडळी अशी सांगते की या मंदिराचा ज्यावेळेस जीर्णोद्धार सुरू झाला त्यावेळेस या मंदिराच्या कामाकरता अक्षरशः काही लोकांकडे गावात पैसे नव्हते. काही लोकांनी आपल्या घरातील दागिने विकली तर काही लोकांनी आपल्या घरातील भांडी विकली. अक्षरशः काही लोकांनी जमिनी विकून या मंदिरासाठी सर्व देणगी दिली होती. असा इतिहास या ठिकाणी जुन्या वृद्ध मंडळींकडे आपल्याला ऐकायला मिळतो. म्हणून खऱ्या अर्थाने या मंदिराचे काम सर्व सागाच्या लाकडामध्ये आणि हाताने कोरीव काम सर्व गावकऱ्यांनी केलेले आहे.
म्हणून सर्व गावकऱ्यांच्या अथक प्रयत्नातून 14 मे इसवी सन 1920 साली हे काम पूर्ण झाले. यानंतर मंदिरामध्ये दिग्गज मंडळींची कीर्तन होऊ लागली. महाराष्ट्रातील थोर जुने दिग्गज महाराज मंडळी मंदिरात येऊन कीर्तन सेवा करू लागली. सर्वात महत्त्वाचा म्हणजे देव दगडात नाही तर देव माणसात आहे. जर देवाला नवस करून मुलं होत असतील तर नवऱ्याची गरजच काय असे ठाम सांगणारे संत गाडगे महाराज बाबांचंही कीर्तन या मंदिरात झालेलं आहे अशी जुनी बुद्ध मंडळी या ठिकाणी दाखला देतात. दुसरं म्हणजे वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक स्वानंद सुखनिवासी सद्गुरू प्रातस्मरणीय जोग महाराज. जोग महाराजांच्या जीवनचरित्रावरती थोडीशी जर नजर टाकली, थोडा अभ्यास केला तर अभ्यासातून असं लक्षात येतं की प्रातस्मरणीय जोग महाराजांचे 4 पट शिष्य होते. पहिले म्हणजे मामासाहेब दांडेकर, दुसरे म्हणजे लक्ष्मणबाई इगतपुरीकर, तिसरे म्हणजे बंकट स्वामी आणि चौथे म्हणजे मारुतीबा बोरकर अशी 4 शिष्य मंडळी होती. त्याचपैकी प्रातस्मरणीय जोग महाराजांची एक धगधगते शिष्य म्हणजे मामासाहेब दांडेकर. मामासाहेब दांडेकरांचे या मंदिरात कीर्तन झाल्याचा जुना दाखला जुन्या मंडळीकडून मिळतो. म्हणून असंच पुढे जय बाबाजी भक्त परिवारामध्ये ज्यांनी हा परिवार संपुष्टात आणला, या ठिकाणी त्या परिवाराचा या ठिकाणी निर्मिती ज्यांनी केली राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांचेही प्रवचन झाल्याचा दाखला वृद्ध मंडळीकडून मिळतो. खऱ्या अर्थाने जनार्दन स्वामींचेच दुसरे शिष्य ते म्हणजे लक्ष्मणगिरी महाराज. हेही या ठिकाणी या भूमीत त्या मंदिरात येऊन काही प्रवचन सेवा करत अशी जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने या ठिकाणी वही अजूनही गावात दिली जाते. अजून पुढे खूप असे दाखले या ठिकाणी बघायला मिळतील. खऱ्या अर्थाने भागवत बाबा चिखलीकर हे म्हणजे खूप मोठं नाव आहे. तर भागवत बाबांची दिंडी त्या ठिकाणी ज्यावेळेस त्र्यंबकेश्वरच्या वारीत जायची त्यावेळेस भागवत बाबांच्या दिंडीचा मुक्काम ह्या मारुती मंदिरात होत असायचा आणि भागवत बाबांचं दरवर्षी कीर्तन असायचं. अजून पुढे जर बघायला गेलं तर खऱ्या अर्थाने काही दिवस गेल्यानंतर याच हनुमान मंदिरामध्ये 21 दिवसाचा नामसप्ताह करण्यात आला होता. आणि या नामसप्ताहामध्ये ज्यांनी आपल्या कीर्तनाने अवघ्या महाराष्ट्राला वेळ लावलं होतं असे असणारे वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे बाबांचेही कीर्तन या मंदिरात झाल्याचा दाखला जुन्या मंडळीकडून मिळतो. मग असं असताना खऱ्या अर्थाने 12 वर्षाने आपल्यासाठी येणारा सण म्हणजे कुंभमेळा. या कुंभमेळ्यामध्ये या सिंहस्थामध्ये वारकरी संप्रदायाला मानाचं स्थान मिळवून देणारे हरिभक्त परायण वैकुंठवासी त्र्यंबकेश्वरदास महाराज चहाटे बाबा यांची ही कीर्तन सेवा या मंदिरात वेळोवेळी होत होती. आणि खऱ्या अर्थाने या संप्रदायाला ज्यांनी वारकरी संप्रदायाला कुंभमेळ्यात त्या ठिकाणी मानाचं स्थान प्राप्त करून दिलं असे असणारे वैकुंठवासी त्र्यंबकेश्वरदास बाबा चहाटे यांचे वेळोवेळी गावातल्या युवा वारकऱ्यांना मार्गदर्शन या ठिकाणी होत होतं. म्हणून अशी बहुतांशी कीर्तन झाली. पण पुढच्या काळात नंतर आमच्या गावाला बहुतांश प्रेम ज्यांचे मिळाले ते म्हणजे काव्यतीर्थ वैकुंठवासी हरिभक्त परायण जगन्नाथ अण्णा पवार. अण्णांचा आणि नाणेगावकरांचा तसा जुना अनुबंध आहे. अण्णांचं जर सर्वात प्रेमाचं गाव जर कोणतं असेल ते म्हणजे श्री क्षेत्र नाणेगाव. वैकुंठवासी अण्णांनी या ठिकाणी नाणेगावमध्ये 1 वर्षभर वास्तव्य केलं. वास्तव्य करत असताना गावातील सर्व जाणकार मंडळींना सोबत घेऊन सर्व गावातील वारकऱ्यांना सोबत घेऊन आदरणीय अण्णांनी या मारुती मंदिरामध्ये हनुमान मंदिरामध्ये 1 वर्षभर सकाळी संध्याकाळी 5 वाजता नित्यनेमाने हरिपाठ व सकाळी नित्यनेमाने 5 वाजता काकडा अशी एक नित्यनेमावली चालू करून दिली. आजही या ठिकाणी इतके वर्ष झाले अण्णा गेले तरी पण ही परंपरा जी अण्णांनी गावाला घालून दिली होती ती आजही गावात बघायला मिळते. आणि आजही अण्णांचे जे काही अभंग आहेत ते हरिपाठात म्हटले जातात. अजून पुढे जर बघायचं गेलं तर या हनुमान मंदिरामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी ती म्हणजे श्री क्षेत्र भगूर. जगद्गुरु द्वाराचार्य डॉक्टर रामकृष्ण महाराज दलितकरांनी आपल्या मनोगत व्यक्त करत असताना सांगितलं की भगूरचे वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी म्हणजे हरिभक्त परायण वैकुंठवासी मोतीराम बाबा खार हे जुने या ठिकाणी दिग्गज कीर्तनकार होते. पण नाणेगावला रोज सकाळी नित्यनियमाने यायचं, सकाळी मधुगिरी गावात मागायचे, संध्याकाळचं कीर्तन करायचं आणि परत संध्याकाळी आपल्या भगूर गावी निवासस्थानी जाऊन राहायचं असा नित्यनियम या ठिकाणी मोतीराम बाबांचा चालू
अजून पुढे जर सांगायचं ठरलं, काव्यतीर्थ अण्णांनंतर वैकुंठवासी झराटे बाबांनंतर नाशिक मध्ये वारकरी संप्रदायाचा वारसा कोणी चालवायचा, तर खऱ्या अर्थाने ज्यांनी पुण्या विद्यापीठामध्ये जगद्गुरू तुकोबारायांच्या जीवनावरती अभ्यास केला आणि त्या ठिकाणी डॉक्टरेट पदवी मिळवून जगद्गुरू द्वाराचार्य, महंत, महामंडलेश्वर, आचार्य ही पदे विभूषित केली अशी असणारे डॉक्टर जगद्गुरू द्वाराचार्य महामंडलेश्वर आमचे मार्गदर्शक आदरणीय वंदनीय रामकृष्ण महाराज ललितकर बाबा यांचंही कीर्तन नाणेगावमध्ये अजूनही होते. ललितकर बाबांच्या कीर्तनातून आजही एक दाखला ऐकायला मिळतो. दाखला ऐकत असताना असा आहे की ललितकर बाबा कीर्तन करत असताना आजही या ठिकाणी वर्णन करतात की नाणेगाव म्हणजे प्रति देहू आहे आणि नाणेगावची दारणा नदी म्हणजे प्रति इंद्रायणी आहे. तर का बाबा असं म्हणतात, त्याचं कारण असं आहे, इसवी सन 1838 साली जो अवघ्या जगामध्ये चित्रपट प्रदर्शित झाला तो म्हणजे संत तुकाराम. या संत तुकाराम पिक्चरची शूटिंग होत असताना संत जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या जीवनचरित्रावरती जर प्रकाश टाकला तर खऱ्या अर्थाने जगद्गुरू तुकोबारायांची जीवनाला घडणारे प्रसंग म्हणजे महाराजांच्या गाथेचं त्या ठिकाणी पाण्यात विसरले. गाथा वेळच्या वेळी पुरवल्या तो प्रसंग आणि सर्वात काळजाला भेटणारा प्रसंग म्हणजे महाराजांचं वैकुंठ गमन. खऱ्या अर्थाने महाराजांच्या पिक्चरची शूटिंग होत असताना श्री क्षेत्र नाणेगावच्या दारणामाईच्या तीरावरती महाराजांच्या गाथांचं त्या ठिकाणी बुडवण्यात आले आणि महाराजांचं वैकुंठ गमन हे नाणेगावच्या बाजूला असलेली पडीक जागा त्या ठिकाणी महाराजांचं वैकुंठ गमन केलं आहे. म्हणून आजही ललितकर बाबा या ठिकाणी म्हणत असतात की नाणेगावची नदी म्हणजे प्रति इंद्रायणी आहे, नाणेगाव म्हणजे प्रति देव आहे. अजून पुढे या ठिकाणी मठाधिपती हरिभक्त परायण माधव बाबा गुले यांचेही वेळोवेळी कीर्तन या ठिकाणी आमच्या गावात होत असतं. अजून पुढे खऱ्या अर्थाने नाशिक जिल्ह्यावरती ज्यांचे अथांग उपकार आहे, ज्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार प्रत्येक घराघरात पोहोचवला. आज नाशिकमध्ये जेवढे मृदुंगाचार्य, जेवढे गायक वादक ज्यांच्यामुळे आहे असे असणारे आमचे गुरुवर्य हरिभक्त परायण निवृत्ती बाबा घोरवडकर यांचे खऱ्या अर्थाने नाशिक जिल्ह्यावरती खूप उपकार आहे. हरिभक्त परायण निवृत्ती बाबा घोरवडकर त्या काळामध्ये आमच्या गावातून मारुती मंदिरात मृदुंगाचे आणि पेटीचे गायनाचे वादनाचे क्लास घ्यायचे. क्लास घेत असताना आदरणीय बाबांनी त्या काळामध्ये 50 रुपये महिना प्रति आणि महिन्यात ते 4 क्लास असायचे आणि ते क्लास घेत असताना हे मारुती मंदिरात घेतले. 1916 साली इसवी सन 1916 साली या मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली आणि सुरुवात होत असताना बांधकामाला सुरुवात झाली म्हणून बांधकामाचा शताब्दी महोत्सव आम्ही गावकऱ्यांनी त्यावेळेस केला. त्यावेळेस प्रार्थन स्मरणीय हरिभक्त परायण वेदांताचार्य पुंडलिक महाराज जंगले शास्त्री डोंगरगडकर आदरणीय बाबांनी या ठिकाणी सांगितलं होतं. कीर्तनात मनोगत व्यक्त करत असताना बाबांनी सुंदर वर्णन केलेलं होतं की इथं आल्यानंतर मला हनुमंतरायांच्या मंदिरात जी पावर असावी ती खरंच इथं आल्यावरती वाटली की ती इथं आहे आणि जे हनुमंतरायाच्या मूर्तीवरती तेज असावं ते या मूर्तीवरती आहे असं डोंगरगडच्या महाराजांनी सांगितलं होतं. म्हणून खऱ्या अर्थाने अशा थोर साधू संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली मंदिराची भूमी आणि या मंदिराला आज 100 वर्ष पूर्ण होत आहे ही एकदम आनंदाची बाब आहे. मी तर आज एकच म्हणेल, धन्य आम्ही जन्म आलो आणि दास विठोबाचे. हनुमंतरायांनी या वर्षी आम्हाला सर्व नाणेगावकरांना एक दिलेली सुवर्ण संधी होती, पण आता या कोरोनाचा प्रादुर्भाव बघता आम्हाला या संधीचं सोनं करता आलं नाही हे आमचं अभाग्यच म्हणावं लागेल. पण मी आज या ठिकाणी एक सांगू शकतो, हा क्षण आजही आमच्या हातून गेलेला असला पण पुढे येणारा म्हणजे 125 वर्षाचा महोत्सव आम्ही नक्कीच जोमाने आणि एकदम थाटामाटात केल्याशिवाय राहणार नाही अशी मी हनुमंतरायांना बली देतो. आणि खऱ्या अर्थाने हा सोहळा करत असताना 125 वर्षाचा सोहळा करत असताना महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील थोर दिग्गज कीर्तनकार साधू संत महात्म्यांच्या उपस्थितीत हा सोहळा केला जाईल याची मी आज ग्वाही देतो. खऱ्या अर्थाने पण हा सोहळा करत असताना महाराज एका ठिकाणी तर म्हणतात की क्षणभंगुर नाही बरोबसा, पण हा सोहळा तर अजून 25 वर्षांनी करायचा आहे. त्यासाठी हनुमंतराय सर्वांना आयु आरोग्य देव ही सर्व हनुमंतरायांच्या चरणी मी विनंती करतो.
खऱ्या अर्थाने श्री क्षेत्र नाणेगावचं जर थोडा वारकरी संप्रदायाचा जर इतिहास बघितला, हरिभक्त परायण निवृत्ती बाबा भरवडकरांच्या कृपा आशीर्वादाने आजही आमच्या नाणेगावमध्ये 8 मृदुंगाचे आले, 30 टाळकरी, 4 हार्मोनियम वादक, 8 कीर्तनकार अशी बहुतेक मंडळी बघायला मिळते. म्हणून खऱ्या अर्थाने आज या मंदिराचा शताब्दी महोत्सव आहे. मी तर एकच म्हणेल, जरी हा सोहळा आज करता आला नाही, पण साई लीला टीव्ही या चॅनलच्या मार्फत हरिभक्त परायण विद्यावाचस्पती डॉक्टर रामकृष्ण महाराज रवितकर व महाराष्ट्रातील थोर नामवंत कीर्तनकार व महिला नाशिक जिल्हा अध्यक्ष हरिभक्त परायण सौ गीताताई भरवडकर यांनी जे नाणेगाववरती बहुतांश त्यांचं प्रेम आहे ते आपल्या मनोगतातून व्यक्त केलं. मी त्यांचेही या ठिकाणी आभार मानतो आणि साई लीला टीव्ही या चॅनलचे आभार मानतो. खऱ्या अर्थाने जाता जाता आज मी एक सांगून जाईल की आमच्या गावाला कीर्तनाची अनेक वर्षापासून परंपरा आहे. जुन्या काळामध्ये असं सांगितलं जातं, वैकुंठवासी निवृत्ती बाबा काळे, हरिभक्त परायण निवृत्ती बाबा काळे हे कीर्तन करत होते. त्यांच्यानंतर कीर्तनाचा वारसा चालवायचा कोणी म्हणून हरिभक्त परायण उत्तमगिरी महाराज गोसावी यांनी कीर्तनाची परंपरा आजपर्यंत लावून धरली. त्यांच्यानंतर हरिभक्त परायण भाऊसाहेब महाराज आडके यांनी कीर्तनाची परंपरा चालवली आणि आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी या वारकरी संप्रदायाची परंपरा असलेले गाव म्हणजे श्री क्षेत्र नाणेगाव आणि या कीर्तन पिढीची परंपरा आणि या परंपरेचा एक वंशज म्हणून मी हरिभक्त परायण युवा कीर्तनकार शिवा महाराज नाणेगावकर या ठिकाणी कीर्तन परंपरेचा वंशज म्हणून ही परंपरा जपत आहे. आणि हा वर्धापन 100वा वर्धापन दिन साई लीला टीव्हीने या ठिकाणी दाखवलं म्हणून मी त्यांचे आभार मानतो. वेळोवेळी ज्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभत असतं ते म्हणजे त्यांचं भागवत आपल्या मुखोद्गत आहे, रामायण आपल्या मुखोद्गत आहे, नवनाथ आपल्या मुखोद्गत आहे, देवी भागवत आपल्या मुखोद्गत आहे. त्या ठिकाणी अनेक प्रकारचे ग्रंथ ज्यांचे मुखोद्गत आहे असे असणारे हरिभक्त परायण भागवताचार्य निवृत्ती बाबा गोतीशे यांच्या मार्गदर्शनाने आज ही संकल्पना या ठिकाणी आपल्या पुढे येण्याची सुचली. आणि सर्वांना आज जाता जाता एकच सांगू इच्छितो की जरी या ठिकाणी आमच्या हातून ही संधी गेलेली असती, पण 125 वर्षाचा सोहळा हा भव्य दिव्य नाशिक जिल्ह्याच्याही बाहेर तो गाजणार ही तुम्हाला ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. रामकृष्ण.